1 ऑगस्ट पासून ट्रम्प प्रशासनानं भारतावर 25% टेरिफ लावण्याचा निर्णय घेतलेला आहे। मुळातच ट्रम्प प्रशासनाचा भारतावर हा एक प्रकारे दबाव तंत्राचा भाग त्या ठिकाणी आहे। कारण भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये ज्यावेळेस व्यापाराविषयी चर्चा होत होती त्यावेळेस अमेरिकेची इच्छा आहे की त्यांच्याकडे असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ॲग्रिकल्चरल कंपनीज त्यातल्या त्यात जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स असणाऱ्या कंपनीज यांना भारतामध्ये मार्केट ॲक्सेस मिळावा। तर दुसऱ्या बाजूला भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळे आपलं जे डोमेस्टिक सेक्टर मुख्यतः आपल्या कृषी प्रधान व्यवस्थेला धक्का बसू नये म्हणून या जीएम क्रॉप्सला एंट्री रिस्ट्रिक्ट करण्यासाठी भारताने जोरदारपणे आपली भूमिका मांडली आणि हेच अमेरिकेला न आवडल्यामुळे एक प्रकारे दबाव तंत्राचा भाग म्हणून ट्रम्प प्रशासनानं 25% टेरिफ लावण्याचा निर्णय घेतला असेल। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे भारतानं स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीचा वापर करून भारताचं हित ज्या प्रकारे आहे त्याच अनुसार वेळोवेळी आंतरराष्ट्रीय व्यापाराविषयीचे निर्णय घेतलेले आहेत। मागच्या काही काळामध्ये रशिया आणि युक्रेन यांच्यामधल्या युद्धाची परिस्थिती लक्षात घेता रशियानं अत्यंत कमी किमतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं क्रूड ऑइल हे भारताला त्याचबरोबर चीनला उपलब्ध करून दिलं आणि भारतानं साधारणतः 40% आसपास आपल्या एकूण कच्च्या तेलाच्या आयातीपैकी 40% आसपास कच्च्या तेलाची आयात ही रशियामधूनच त्या ठिकाणी केली। याचाच कुठेतरी मनाशी राग धरून ट्रम्प प्रशासनानं स्पष्टपणे भूमिका घेतलेली आहे की एक प्रकारे रशिया युक्रेन युद्धामध्ये रशियाकडून चीन आणि भारत मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाची आयात करत असल्यामुळे रशियन अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि याच अर्थव्यवस्थेच्या जोरावर रशिया हा युक्रेन विरुद्ध युद्ध लढतोय, तिथल्या निष्पाप लोकांना मारतोय आणि खऱ्या अर्थाने युक्रेनच्या निष्पाप लोकांना मारण्याचं पातक हे भारत आणि चीनच्या माथी मारण्याचं काम एक प्रकारे अमेरिकेने केलेलं आहे आणि हे कारण देऊन एक प्रकारे भारतावर दबाव निर्माण करण्यासाठी अमेरिकेनं 25% टॅरिफ आम्ही लावतोय अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे। मुळात अमेरिकेनं हा जरी निर्णय घेतलेला असला तरी आतापर्यंत ट्रम्प यांचा इतिहास पाहता ते पुन्हा यू टर्न करतील, चर्चेच्या माध्यमातून या 25% टॅरिफला सुद्धा कसं कमी करता येईल यासाठी भारताचा प्रयत्न असणार आहे। ट्रम्प प्रशासनाने जरी अशा प्रकारचा 25% टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला असला तरी भारताकडे दोन महत्त्वाचे उपलब्ध पर्याय आहेत। एक म्हणजे ट्रम्प प्रशासनाशी चर्चा करून हा टॅरिफ आपल्याला कसा कमी करता येईल आणि एकूणच भारत आणि अमेरिका यांच्यातला आंतरराष्ट्रीय व्यापार वाढवून भारतासाठी कसं ते फायद्याचं ठरेल म्हणजे चर्चेचा मार्ग भारताकडे उपलब्ध आहे। तर दुसऱ्या बाजूला फक्त अमेरिकेवर मोठ्या प्रमाणावर डिपेंडंट न राहता ट्रेड डायव्हर्सिफिकेशन म्हणजे वेगवेगळ्या देशांसोबत आपण आपला व्यापार वाढवणं आवश्यक आहे आणि त्याच अनुषंगानं नुकताच काही दिवसापूर्वी आपण युनायटेड किंगडम सोबत सुद्धा FTA म्हणजेच फ्री ट्रेड ॲग्रीमेंट त्या ठिकाणी केलेला आहे। न्यूझीलंड सोबत त्याचबरोबर युरोपियन युनियन सोबत सुद्धा आता आपली चर्चा सुरू आहे म्हणजेच ट्रेड डायव्हर्सिफिकेशनच्या माध्यमातून अमेरिकेवर आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या अनुषंगानं आपलं परावलंबित्व कमी करणं हा सुद्धा एक मोठा ऑप्शन येणाऱ्या काळामध्ये भारताकडे उपलब्ध असणार आहे। अमेरिका आणि भारत यांच्यामधला आंतरराष्ट्रीय व्यापार जर आपण लक्षात घेतला तर मागच्या वर्षीच्या आकड्याच्या अनुसार साधारणतः $129 बिलियन आंतरराष्ट्रीय व्यापार भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये त्या ठिकाणी झाला होता आणि यातली आयात आणि निर्यात यामधली जर तफावत त्या ठिकाणी काढली तर ती भारताच्या बाजूने येते। साधारणतः $41 बिलियन ट्रेड सरप्लस हा भारतासाठी आहे म्हणजेच आयात आणि निर्यात याची जमाबेरीज करता एकूण अमेरिकेला मागच्या वर्षी $41 बिलियन ट्रेड डेफिसिट म्हणजेच एक प्रकारे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये भारतासोबत तोटा झालेला आहे। हे एकूणच गणित लक्षात घेता अमेरिका हा भारतावर मोठ्या प्रमाणावर टेरिफ वॉरच्या माध्यमातून टेरिफ लावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय आणि त्यातलाच एक भाग म्हणजे आता अमेरिकेमध्ये जर भारताच्या वस्तू विकायच्या असतील तर त्यावर 25% एवढा कर लावला जाईल 1 ऑगस्ट पासून अशा प्रकारचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे। मुळातच हा निर्णय घेण्यामागे एक महत्त्वाचं कारण म्हणजे आतापर्यंतचा भारत आणि अमेरिका यांच्यातल्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विपर्यास हे एक महत्त्वाचं कारण आहे। त्याच्या सोबतीलाच नॉन टॅरिफ बॅरियरच्या माध्यमातून सुद्धा भारतामध्ये अमेरिकन वस्तू विकणं अवघड आहे अशा प्रकारचा सुद्धा दावा ट्रम्प प्रशासनाने केलेला आहे आणि त्यात तिसरी सर्वात महत्त्वाची भर म्हणजे भारत हा मोठ्या प्रमाणावर मागच्या काही काळामध्ये एनर्जी सप्लाय त्याचबरोबर डिफेन्स सप्लाय म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्र त्याचबरोबर कच्च्या तेलाची आयात
रशियाकडून मोठ्या प्रमाणावर करतोय आणि त्याच आधारावर रशियाची अर्थव्यवस्था मजबूत होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर तो युक्रेनवर तुटून पडतोय आणि तिथल्या निष्पाप लोकांचा जीव जातोय अशा प्रकारचा दावा अमेरिकेकडून केलेला आहे। म्हणून एकूणच सगळं गणित पाहता एक प्रकारे 25% टेरिफ हा भारताविरुद्ध अमेरिकेने त्या ठिकाणी लावलेला आहे। सोबतच रशिया सोबत आपण शस्त्रास्त्र त्याचबरोबर कच्च्या तेलाचा व्यापार करतोय म्हणून ॲडिशनल पेनल्टी सुद्धा 1 ऑगस्ट पासून ट्रम्प प्रशासन भारतावर त्या ठिकाणी लावणार आहे। माझ्या मते ट्रम्प प्रशासनाचा हा भारतावर प्रेशरायझिंग टॅक्टिक आहे, एक प्रकारे दबाव तंत्राचा भाग आहे आणि चर्चेच्या माध्यमातून निगोशिएशनच्या माध्यमातून नक्कीच भारत यातून काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करेल। त्याचबरोबर दुसऱ्या देशांसोबत ट्रेड डायव्हर्सिफिकेशनसाठी सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी करेल। एकूणच या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करता फक्त अमेरिकेनं भारतावर 25% टॅरिफ लावलं म्हणजे अमेरिकेचं भलं होईल अशातला बिलकुल भाग नाही, कारण अमेरिकेला सुद्धा भारतावर मोठ्या प्रमाणावर डिपेंडंट त्या ठिकाणी राहावं लागणार आहे। त्या अनुषंगानं भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये या आंतरराष्ट्रीय व्यापाराविषयी चर्चा होईल हे मात्र नक्की। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।